नमस्कार. नमस्कार. मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे. माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करतायत ते नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सस फाउंडर विजय हरदे सर. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. रामकृष्ण खंडू घनदाट. रामकृष्ण खंडू घनदाट. हे गाव कोणतं सर? ताराबाद, गाव ताराबाद, तालुका रावरी, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर. आणि सर, आज तारीख किती आहे? आज 18 जानेवारी 2025. हो सर. तर घनदाट साहेबांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये हे मिरचीचं पीक घेतलेलं आहे. सर, ही लागवड करून किती दिवस झाले साधारण? तरी 3 वार झाले. आणि व्हरायटी कुठली? 9 तेजस. 9 तेजस. तर सर, आत्ताची परिस्थिती दाखवा. साधारण एक ईदभर झाड आहे. पानांची रुंदी थोडी चिवळ आहे. आणि सर, या मिरची पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल हवा आहे? सर, याच्यात प्रामुख्याने बर का, त्याला फुटवा व्हावा, पानाची रुंदी वाढावी, त्याच्यातला मर रोग जावा आणि नंतर पुढे फुलधारणा होऊन मिरची लागावी अशी अपेक्षा आहे आणि भरपूर उत्पन्न निघावं. तर आपण घनदाट साहेबांना नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकिट देणार आहे. त्याच्यामधून 2 ड्रिंचिंग आणि 3 स्प्रे घेणार आहे. आणि 25 ते 30 दिवसामध्ये या मिरची पिकात जो काय बदल होणार आहे हे घनदाट साहेब आपल्याला त्यांच्या शब्दातून सांगणार आहे. तर सर, परत एकदम क्लोजअप घ्या. झाडं दाखवा एकदम जवळून. पण घ्या असं. असं फिरवा. सध्यामध्ये कोळपणी चालू आहे त्याच्यात. नमस्कार. नमस्कार. मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे. माझ्याबरोबर नेक्सस फाउंडर विजय हरदे साहेब आहेत. आणि आज आपण ज्या पिकामध्ये आलेलो आहोत किंवा ज्या क्षेत्रात आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. सर नमस्ते. माझं नाव रामकृष्ण खंडू घनदाट बर का. मुक्काम पोस्ट ताराबाद, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर. आणि सर, आज तारीख किती आहे? आज 25 फेब्रुवारी 2025. तर घनदाट साहेबांना आपण ह्या मिरची पिकासाठी अमेझिंग असणारे प्रोडक्ट दिले होते नेक्सस कंपनीचे. त्याच्यामध्ये त्यांनी 2 ड्रिंचिंग आणि 2 स्प्रे केले. 2 स्प्रे. तर मागच्या वेळेस आपण 12 जानेवारी 2025 रोजी तुम्हाला प्रोडक्ट दिले होते. आणि आज 25 फेब्रुवारी 2025 तारीख आहे. साधारण एक 30-40 दिवसाचा कालावधी झालेला आहे, बरोबर? तर सर, या मिरची पिकामध्ये आपल्याला काय काय बदल झाला हो? सर, जबरदस्त बदल झाला हो. अहो, पहिलं झाडच नव्हतं वाढलेलं, एक ईदभर पण झाड नव्हतं. आज त्या झाडाची उंची जवळजवळ पाहिलं तर आपण 2 फूट उंची झाली त्या झाडाची बर का. आणि मिरच्या पण चांगल्या लागल्या आणि फलधारणा पण झालेली आहे. फुल फ्लावरिंग एकदम जबरदस्त आहे. आणि खरोखरच मी समाधानी. आपलं प्रोडक्ट नंबर 1च आहे. आणि इतर शेतकऱ्याला काय सांगणार आपण? मी तर इतर शेतकऱ्याला सांगतो की रासायनिक खतापेक्षा हे जैविक खत आहे ना अत्यंत उपयोग आणि शरीराला बी हानिकारक नाही आहे ते. तर त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे आणि वापरलं पाहिजे त्यांनी पण. आणि इथून पुढे तुम्ही सगळ्या पिकांना वापरणार? नक्कीच सर. आणि सर, हे जे काय तुम्ही आता हे पहिल्याच वर्षी केलं होती का? हे सर 2रं वर्ष आहे माझं. परंतु पहिल्या वर्षी मला काही एवढं खास हे नाही आलं, त्याच्यात रिझल्ट नाही आलेला आहे. आणि आता आपल्या हे जे नेक्ससचं तंत्रज्ञान वापरून तुम्हाला रिझल्ट मध्ये काय काय बदल झाले ते तुम्ही सांगा. सर, रिझल्ट असं झालं का त्याचे पानं एकदम रुंद झाले बर का. मुळं बिळं आणि फुलधारणा तर एकदमच येईल. आणि तुम्ही बघा, प्रत्यक्षात तुम्ही फलधारणा बघा. बऱ्याचशा मिरच्या लागल्या. आता तोड्यावर आलेली आहे. मिरचीची क्वालिटी पण चांगली झाली नाही का? क्वालिटी बी चांगली झाली आणि उंची वाढली सर. झाडाची उंची पण वाढलेली. 2 फूट उंची झाली. हो. तर एकंदरीत तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत का? हो सर, एकदमच समाधानी. एकदम धन्यवाद. स्ट्रॉंग. पुढे चला.
हा हा आंतरपीक पण घेतलंय पपईचं. हा ही 15 15 15 नंबर चांगली आहे ना.